गेल्या 100 दिवसांपासून मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धाला अखेर पूर्णविराम मिळालाय। अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक संघर्ष विरामावर सहमती झाली असून येत्या शुक्रवारी 19 जूनला या ऐतिहासिक करारावर अधिकृत स्वाक्षरी होणार आहे। या महाकराराची घोषणा झाल्यानंतर जागतिक कूटनीतीमध्ये मध्यस्थीचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे आणि यातच या देशानं एंट्री केली आणि युद्ध संपवलं असं म्हणत किंगमेकर देशाचं ट्रम्पनी आभार मानले आहेत। हा देश कोणता जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर या युद्धाची ठिणगी पडली। मात्र आता नव्या करारानुसार सोमवार सकाळपासून सगळ्या आघाड्यांवरचं युद्ध हे अधिकृतपणे थांबवण्यात आलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या कराराची माहिती दिल्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीची चर्चा सुरू झालेली। पण डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारचं कौतुक करत सगळं श्रेय कतारला दिलंय। ट्रम्प यांनी म्हटलंय की कतार या कौतुकाला आणि श्रेयाला पूर्णपणे पात्र आहे। या संपूर्ण प्रक्रियेत कतारनं आमची खूप मोठी मदत केली आहे। आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कतार हा इतर कोणत्याही देशापेक्षा, अगदी UAE पेक्षाही प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे। कतार अत्यंत प्रतिकूल आणि शत्रू राष्ट्रांनी वेढलेल्या भागात आहे, तरीही कतारचे नेते म्हणजे तिथले अमीर अत्यंत शूर आहेत आणि त्यांनी या प्रकरणात खूप आणि मोठी धाडसी भूमिका बजावली आहे। दरम्यान पाकिस्ताननं हे युद्ध थांबवण्यासाठी आणि आपली प्रतिमा उजळवण्यासाठी खूप प्रयत्न केले सुरुवातीपासूनच, पण प्रत्येक वेळी त्यात यश आलं नाही। जेव्हा जेव्हा हे युद्ध थांबेल असं वाटलेलं तेव्हा ते पुन्हा सुरू झालं। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवरचा विश्वास हा डळमळू लागलेला। इस्रायल तर पाकिस्तानला पाहून घेत नव्हता आणि त्यामुळे अखेर कतारची मदत घेण्यात आली आणि झालंही तसंच। कतारनं प्रमुख मध्यस्थाची भूमिका निभावत अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराची डील ही फायनल केली। कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं आणि कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांनी सुद्धा या कराराचं स्वागत केलंय आणि यामुळे जागतिक शांतता आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला गेलाय। खरं तर मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील 40 दिवसांच्या युद्धावर 15 दिवसांचा सीजफायर लागू झाला। सुरुवातीला एप्रिलमध्ये शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळं ही पाकिस्तानमधल्या इस्लामाबादमध्ये दाखल झाली। इस्लामाबादमध्ये झालेली ही 21 तासांची पहिली महत्त्वपूर्ण चर्चा मात्र निष्फळ ठरली। त्यानंतर पुन्हा बैठक झाली, तीही निष्फळ ठरली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थीची त्यावेळी बरीच चर्चा झाली। पण आता यावेळी इराण आणि अमेरिका यांच्यातल्या या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पाकिस्तान किंवा आशियातील इतर कोणत्याही देशाऐवजी युरोपची निवड करण्यात आली आहे। स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथे दोनही देशांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ हे एकत्र येऊन या ऐतिहासिक दस्तऐवजावर स्वाक्षरी करतील। इराणचे कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सुद्धा या सगळ्या लष्करी कारवाया या तातडीने संपणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय। या आठवड्यात दोनही देशांमध्ये तांत्रिक मुद्द्यांवर आणि कराराच्या अंमलबजावणीवर या बैठकांची मालिका सुरू होणार आहे। इराणच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी दोनही देशांमधल्या 14 कलमी मसुदा कराराची घोषणा सुद्धा केली आहे। या करारानुसार इराणवरील अमेरिकेची सागरी नाकेबंदी ही उठवली जाणार आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातला अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग हा पुन्हा खुला होणार आहे। या ऐतिहासिक करारावर शुक्रवारी म्हणजेच येत्या 19 जूनला ही अधिकृत स्वाक्षरी होणार आहे। त्यामुळे आता काय घडतंय, युद्ध थांबलंय ही बातमी तर आहेच, पण आता पुढे कसं होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।